नमस्कार शेतकरी बांधवांनो, आज आपण पळसखेडा शिवारात आलेलो आहे. संतोष पाटील खरात सध्या यांच्या शेतात आलेलो आहे. हे गावचे सरपंच पण राहिलेले आहेत, व्यवस्थित शेती करतात. शेतीत खूप नियोजन. मागं आपण यांच्या हळदीचा पण व्हिडिओ तुमच्या समोर टाकला होता. त्याच्या आधी मिरचीचा जसे विविध पिकं करतात. या शेताबद्दल जे काय आहे, प्रथम हे सांगायचं की या शेताचं वेल नियोजन जे आहे, या शेतामध्ये तुम्ही जर पाहिलं, हे नाल्या बघा, ह्या ज्या नाल्या किती खोल येतात. आपण ज्या पद्धतीने सांगतो नाल्या करायच्या, त्या पद्धतीने नाल्या, प्रत्येक डोस व्यवस्थित दिलेला, पूर्ण डोजेस व्यवस्थित दिलेले, फवारणी टाईम टू टाईम केलेली, ह्या साऱ्याचा रिझल्ट जो दिसते तर हा कांदा दिसतो. दुसरी महत्त्वाची गोष्ट आहे की हे शेतामध्ये रासायनिक खतासोबत जीवामृत किंवा गोकृपा अमृत हे सुद्धा देतात. त्यामुळं काय आहे, जे आपण यावर्षी सांगत आहे की माती जिवंत राहिली पाहिजे, मातीवर काम करायचं आपल्याला, तर माती जिवंत राहण्याकरता ह्या पण गोष्टी ते सोबतच देतात. म्हणजे केमिकल फर्टिलायझर्स आणि ऑर्गॅनिक ज्या गोष्टी याची जोड जर लावली तर रिझल्ट खूप चांगला मिळत असतो. तर आपण बाकी गोष्टी ज्या काही गोष्टी आहेत त्या संतोष भाऊकडनं जाणून घेऊया. त्यांचा ते परिचयसुद्धा देतील आणि आपल्याला बाकी जे काय आहे, कशा पद्धतीनं काय काय करतात ते सुद्धा थोडक्यात आपल्याला सांगतील, जेणेकरून आपल्या साऱ्या शेतकऱ्यांचा बऱ्यापैकी फायदा होईल. संतोष अंबादास खरात. या पिकाला म्हणजे आतापर्यंत काय काय नियोजन केलं, काय काय दिलं आपण? 2 बेसळ डोस दिले. हो का? बेसल डोजमध्ये काय वापरलं आपण, सांगता येईल का? हो. हां, सांगा मग. पहिल्या ह्याच्यात आपण हारोजी हारोमाय, हां DAP, हां पोटॅश हां आणि किट हां याचं सर्वांचं कॉम्बिनेशन करून याच्यात कालाकीट, ॲग्रिकॉनची कालाकीट ॲग्रिकॉनची. घेतली आणि DAP घेतली. त्यासोबत हायरोजी आणि हायरोमाय म्हणजे मायक्रोरायझा आणि हायरोजी म्हणजे PSB हे सुद्धा त्यांनी टाकलं आणि सोबत पोटॅश टाकलं आणि गंधक वापरलं मला वाटतं, गंधक आणि गंधक दिलं. हे डोस दिलेले आहेत. त्यानंतर दुसऱ्या डोसला आपण 10-26-26 वापरला. 10-26-26 किट वापरली डबल. हां, किट दोनदा वापरली. दोनदा वापरली. बर. यांनी किट दोनदा वापरली, 10-26-26 वापरला आणि सोबत नंतरच्या डोजला अमोनियम सल्फेट घेतलं. या पद्धतीनं हे डोजेस दिलेले आहेत आणि काही फवारण्या केल्या टाईम टू टाईम. तर त्या हिशोबाने यांचं जे कांद्याचं आहे तुम्ही बघू शकता. पूर्ण प्लॉट जो आहे हा यांचा 1.5 एकराचा प्लॉट आहे. 1.5 एकराच्या शेतामध्ये याचं जे महत्त्वाचं आपण जे म्हणतो हे स्टंप जे आहेत, हे स्टंप जेवढे स्ट्रॉंग राहतील तेवढं चांगलं. आता दुसरी महत्त्वाची गोष्ट, हे जे आहे हे असं जे कर्व झालेलं आहे, हे कॅल्शियम बोरॉन. आता आपण यांना रिकमेंडसुद्धा केलं कॅल्बेटसी बोरोप्लस द्यायचं म्हणून. तर हे एक आहे, ही एक यांच्या शेतातली एक समस्या आहे, ती आपल्याला एक निवारण करायची. दुसरी, आम्हाला चालताना एका ठिकाणी फॉस्फेटची डिफिशियन्सी दिसली होती. असं जांभळं जे काय जांभळी त्याची जे स्टंप आहे तर ते झालेले होते. त्यामुळं ते दाखवायचं थोडंसं. हे जे आहेत ते जांभळे जे दाखवले तुम्हाला व्हिडिओत ते आहे. त्यानंतर हा जो कलर आहे, हे बघा, हा जो कलर राहते, हा जांभळट जो कलर राहते डार्क झालेला, हे जे आहे ही स्फुरदाची कमतरता राहते, ही एक भागवायची. दुसरं, हे वरून जे लालसर झालेलं आहे हे कॅल्शियम आणि बोरॉनची कमतरता आहे. त्यामुळं आम्ही यांना जमिनीतून रिकमेंड केलेलं आहे ग्रिफिन आणि मेगाफॉल, जे आपण फवारणीत देत असतो ते आपण या प्लॉटला जमिनीतून देण्यासाठी आता रिकमेंड करत आहे की ग्रिफिन 1 लिटर आणि मेगाफॉल 1 लिटर हे याला द्यायचं. त्यानंतर कॅल्बेटसी बोरोप्लस द्यायचं. असे 2 डोस दिल्यानंतर वापस आपण हाय फॉस्फेटिक, मग एक तर 0.37-37 घेऊ किंवा 10-54-10 हे दिल्यानंतर अजून याची जी ताकद आहे ही सुद्धा चांगली होईल. दुसरं सांगायचं तात्पर्य हेच आहे की जर नियोजन व्यवस्थित असलं, वेल मॅनेज असलं, मेहनत चांगली असली आणि त्याला तंत्रज्ञानाची किंवा व्यवस्थित न्यूट्रिशनची जर जोड असली तर पीक बहरल्याशिवाय राहत नाही, हे सुद्धा आपल्याला दाखवायचं आहे. दुसरी एक गोष्ट आहे, आता यांच्या शेतात मायक्रोरायझाचा जो रिझल्ट आहे तो जर दाखवायचा झाला, आपण जे काय मायक्रोरायझा यांना दिलं योगानं, तिथे पाणी जे आहे, पाणी वाहल्यामुळं आपल्याला ते सुद्धा दिसणार. त्याचा पण आपण बघू. हे जे आहे हे बघा, हे जे राहतात हे राहतात रूट्स, आणि याच्यावर हे जे नाजूक जे आहेत केसासारखं,
याला मायकोरायझा, ही जी मायकोरायझा बुरशी आहे, ही जी मायकोरायझा बुरशी आहे बारीक बारीक, ही काय करत असते, तुमच्या जमिनीतलं पाणी अन्नद्रव्य पिकाला खेचून पिकाला देते, त्याच्या बदल्यात ती मुळावर जगत असते. म्हणजे रुपयाचा आणून देणार आणि जवळपास 10 पैशाचं खाणार. या पद्धतीने एवढा आपल्याला फायदा होत असतो, हे एक आपण लक्षात घेतलं पाहिजे. बाकी ज्या गोष्टी आहेत, अजून काही तुम्ही इन्फॉर्मेशन लागली माझ्याचा नंबर राहिला, सोबतच आपण जे संतोष पाटील खराचा होता त्यांचा सुद्धा नंबर आपण याच्यावरती, त्यांना सुद्धा तुम्ही कॉन्टॅक्ट करून जे आहे त्यांच्या लाईननुसार तुम्ही माहिती विचारू शकता. धन्यवाद. मनोज जाधव, मनोज फर्टिलायझर.